पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलंय। आमदार संजय गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर खोटे व खालच्या पातळीवरील आरोप केल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले। या निवेदनात गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटीसह इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजपचा असा आरोप आहे की आमदार गायकवाड यांनी आदिवासी आश्रमशाळेतील मुलींबाबत बदनामीकारक वक्तव्य करून त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, ज्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपच्या वतीनं देण्यात आला आहे। नमस्कार। सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो, तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राइब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। आम्ही तुमच्यासाठी मराठी चॅनल सुरू केले। मराठी भाषेत आवडत नसेल तर कमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी हिंदी भाषेत चॅनल सुरू करू। धन्यवाद। बुलढाणाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा वारंवार अपमान केला आहे। त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय। आताच नुकतं त्यांनी चिखलीचे आमदार श्वेताताई महाले, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजयराज शिंदे साहेब यांच्याबद्दलही बेताल वक्तव्य करून त्यांचं चारित्र्य हनन केलं। सोबतच आदिवासी महिला आश्रमशाळेच्या मुलींच्या चारित्र्यावर पण शिंतोडे उडवलेत। या महिलांचाही अपमान केला, मुलींचाही अपमान केला। या विरोधात आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन देऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करून अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जे चुकीचं आणि अत्यंत महिलांचं चारित्र्य हनन करणारं अपमानास्पद वक्तव्य केलं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। महिलांवर आणि आदिवासी मुलींवर विशेषतः अत्याचार झाल्याचं ते म्हणतात। ह्या 300 मुली महिलांवर कसा अत्याचार होणार आहे आणि याबाबत आतापर्यंत अनेक आंदोलनं, तक्रारी आणि गुन्हे दाखल झाले असते, परंतु असे काहीही झालेले नाही। आणि असं बेताल वक्तव्य करून शासनाच्या हेतूला हरताळ फासण्याचं काम होत आहे। आदिवासी मुले, महिला यानंतर शिकतील की नाही असा समाजात प्रचंड रोष व्यक्त होत आहे। त्यामुळं त्यांच्यावर तातडीने गंभीर कारवाई करून अत्याचार झाल्याच्या खोट्या आरोप करून जनतेची आणि महिलांची मानहानी करणाऱ्या आमदारांविरोधात तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत।